विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 10वीच्या पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाअंतर्गत येणाऱ्या इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विभागामध्ये आपले सर्वांचे मी सुहास जोशी आपले हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सदरचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर त्याला नक्की लाईक करा आणि चॅनलवरील नवीन प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया आजच्या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासक्रमासाठी जे प्रात्यक्षिक घेतलेलं आहे त्या प्रात्यक्षिकाचं नाव आहे रेक्टिफायर तयार करणे आणि त्या रेक्टिफायरचा अभ्यास करणे. रेक्टिफायरचा अभ्यास करत असताना किंवा तयार करत असताना आपण त्यामध्ये जे 3 भाग आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. रेक्टिफायरचे 3 प्रकार आहेत. हाफ वेव्ह रेक्टिफायर, दुसरा आहे फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर. या तिन्ही पद्धतींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. सदर प्रात्यक्षिक करत असताना प्रात्यक्षिकासाठी लागणारी कोणकोणती हत्यारे आहेत, साहित्य साधने आहेत, त्यांच्या सर्किट डायग्रामचा अभ्यास, त्यांची माहिती, प्रात्यक्षिक करण्यासाठी कशी कृती करायची, प्रात्यक्षिक करत असताना कोणकोणती निगा व दक्षता बाळगायची याचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आता बघूया की प्रात्यक्षिकासाठी कोणकोणती हत्यारे लागतात. या ठिकाणी बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो, प्रात्यक्षिकासाठी आपण घेणार आहोत एक कनेक्टर. हे बघा, या पद्धतीचा आपण एक कनेक्टर घेणार आहोत. नंतर घेणार आहोत साइड कटिंग प्लायर. या पद्धतीचे आपण एक साइड कटिंग प्लायर घेणार आहोत. वायरवरील पीव्हीसीचं आवरण काढण्यासाठी आपण वापरणार आहोत वायर स्ट्रिपर आणि विजेच्या प्रवाहाचं अस्तित्व तपासण्यासाठी आपण वापरणार आहोत निऑन टेस्टर. या प्रकारची हत्यारे आज आपण या ठिकाणी वापरणार आहोत. कनेक्टर, साइड कटिंग प्लायर, वायर स्ट्रिपर आणि निऑन टेस्टर. विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रात्यक्षिकासाठी कोणकोणते साहित्य, साधने आणि उपकरणे आपल्याला लागणार आहेत त्यांची माहिती घेऊया. आपल्याला या ठिकाणी लागणार आहे एक पीसीबी प्लेट. हे बघा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपण या ठिकाणी एक पीसीबी प्लेट घेणार आहोत. नंतर वापरणार आहोत सोल्डरिंग आयर्न 25 वॅट कॅपॅसिटीचा. या पद्धतीचा आपण एक सोल्डरिंग आयर्न वापरणार आहोत. सोल्डरिंग मेटल वापरणार आहोत आपण, सोल्डर वायर. नंतर डिजिटल किंवा एनालॉग मल्टीमीटर लागणार आहे आपल्याला. एसी आणि डीसी व्होल्टेज मोजण्यासाठी आपण या मल्टीमीटरचा वापर करणार आहोत. नंतर स्टेप डाऊन प्रकारचा ट्रान्सफॉर्मर 606 व्होल्टचा 300 मिली एंपियर कॅपॅसिटी असलेला हा एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण घेणार आहोत. डायोड लागणार आहेत आपल्याला काही IN4007 कॅपॅसिटीचे. हे बघा, या पद्धतीचे काही डायोड आपल्याला लागणार आहेत. आणि लोड म्हणून आपण या ठिकाणी या पद्धतीचे डीसी लाईट वापरणार आहोत. डीसी एलईडी लॅम्प आपण या ठिकाणी लोड म्हणून वापरणार आहोत. साहित्य साधनेमध्ये बघूया पीसीबी प्लेट, सोल्डरिंग आयर्न, सोल्डरिंग मेटल, डिजिटल किंवा एनालॉग मल्टीमीटर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, डायोड आणि लोड. या प्रकारचं साहित्य, साधने आणि उपकरणे आपण या ठिकाणी वापरणार आहोत. चला तर मग बघूया आता. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जो अभ्यास करणार आहे तो आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर. हे बघा, या ठिकाणी जो सर्किट डायग्राम दाखवलेला आहे हा एक हाफ वेव्ह रेक्टिफायरचा सर्किट डायग्राम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. नंतर एक क्रिस्टल किंवा सेमीकंडक्टर डायोड या ठिकाणी वापरलेला आहे. या रेक्टिफायर मध्ये जो एसी सप्लाय आहे, एसी सप्लायच्या प्रत्येक एसी सायकल पैकी अर्ध्या सायकलचे रूपांतर हे डीसी सप्लाय मध्ये केले जाते, म्हणून त्यास केवळ हाफ वेव्ह रेक्टिफायर असे म्हणतात. जो हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे यामध्ये एकाच डायोडचा उपयोग केलेला असतो. इनपुट एसी सप्लायच्या पॉझिटिव्ह सायकलच्या वेळी जो डायोड आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये येतो आणि विद्युत प्रवाह वाहण्यास सुरुवात होते व इनपुट एसी सप्लायच्या निगेटिव्ह सायकलच्या वेळी जो डायोड आहे तो रिव्हर्स बायस मध्ये येतो. त्यावेळेस विद्युत प्रवाह वाहत नाही, त्यामुळे आउटपुटला व्होल्टेज हे 0 मिळते. डायोडला एसी प्रवाहाची एक पूर्ण सायकल पुरवली जाते तेव्हा
डायोड फक्त पॉझिटिव्ह सायकलच्या वेळेसच डायोडमधून विद्युत प्रवाह वाहून नेतो आणि प्रवाहाची दिशा ही एकसारखी असते. हाफ वेव्ह रेक्टिफायर हे एसी सायकलच्या एकूण सायकलपैकी फक्त अर्ध्या सायकल करता पॉवर पुरवते, म्हणून यास हाफ वेव्ह रेक्टिफायर असं म्हणतात. या ठिकाणी हाफ वेव्ह रेक्टिफायर हे कमी आउटपुट देते. या रेक्टिफायरची जी उच्चतम कार्यक्षमता आहे ती फक्त 40% आहे. या रेक्टिफायर पासून जे मिळणारं आउटपुट व्होल्टेज आहे ते अशुद्ध स्वरूपाचं डीसी आहे, कारण डीसी सप्लाय आउटपुट मध्ये एसी इनपुट सप्लायचे काही घटक म्हणजे रिपल्स आलेले असतात, म्हणून याला अशुद्ध डीसी असं म्हणतात. आणि अशुद्ध डीसी सप्लायला पूर्णपणे शुद्ध डीसी सप्लाय मध्ये रूपांतर करण्यासाठी पुढे आपल्याला फिल्टर सर्किटचा वापर करावा लागतो. या पद्धतीने हा हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे. आता पुढे बघूया आपण फुल वेव्ह रेक्टिफायर. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अभ्यास करणार आहोत ते फुल वेव्ह रेक्टिफायरचा. या ठिकाणी आपण आकृती बघू शकतो. एक स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर आहे. या ठिकाणी D1 आणि D2 असे दोन डायोड वापरलेले आहेत आणि मध्यभागी RL म्हणून लोड जोडलेला आहे. स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरला एसी सप्लाय दिलेला आहे. याची माहिती घेऊया आपण आता. तर जे रेक्टिफायर एसी सप्लायच्या प्रत्येक एसी सायकलचे रूपांतर हे डीसी सप्लाय मध्ये करते त्याला आपण फुल वेव्ह रेक्टिफायर असं म्हणतो. याची जी उच्चतम कार्यक्षमता आहे ती 81.2% आहे. या रेक्टिफायर मध्ये आउटपुटला एसी घटक म्हणजे हाफ वेव्ह रेक्टिफायरच्या तुलनेत हे फार कमी असतात. फुल वेव्ह रेक्टिफायरचे स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरच्या वापरावरून दोन प्रकार पडतात. एक आहे सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरा आहे ब्रिज रेक्टिफायर. तर आता या ठिकाणी आपण फुल वेव्ह रेक्टिफायरची माहिती घेऊया. या रेक्टिफायर मध्ये साध्या स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर सेंटर टॅप स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे. आकृती बघू शकतो आपण. यामध्ये सेंटर टॅप स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर दर्शवलेला आहे. आउटपुटला याच्या 3 टर्मिनल आहेत. बघू शकतो ए बी आणि मध्यभागी एक आहे ओ, तिथून एक टॅपिंग घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सेंटर टॅप स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर आणि त्याच्या सेकंडरी वाइंडिंग या दोन्ही टोकांना अर्ध्या भागांना दोन डायोड म्हणजे D1 आणि D2 असे जोडलेले आहेत. या दोन्ही डायोडचे कॅथोड आणि ट्रान्सफॉर्मरचे सेंटर टॅप यामध्ये लोड जोडलेला आहे. म्हणजेच त्या टोकांमध्ये जे मिळणारं व्होल्टेज आहे ते रेक्टिफायरचं आउटपुट आहे. ज्यावेळेस इनपुट एसी सप्लायच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळी जो डायोड D1 आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये येतो व डायोड D1 मधून विद्युत प्रवाह वाहू लागतो आणि त्यावेळेस D2 मधून विद्युत प्रवाह वाहत नाही. प्रवाह हा डायोड D1 व ट्रान्सफॉर्मरचा सेंटर टॅप मधून वाहतो. या दोन्ही टर्मिनलच्या अक्रॉस डीसी व्होल्टेज मिळते. इनपुट एसी सप्लायच्या निगेटिव्ह सायकलच्या वेळी डायोड जो D2 आहे तो फॉरवर्ड बायस मध्ये येतो व D2 मधून विद्युत प्रवाह वाहू लागतो आणि D1 मधून विद्युत प्रवाह वाहत नाही. प्रवाह हा डायोड D2 आणि ट्रान्सफॉर्मरच्या सेंटर टॅप या टर्मिनल मधून वाहतो. अशा रीतीने एसी व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हा दोन्ही सायकलच्या वेळेला विद्युत प्रवाह वाहतो. प्रवाह वाहण्याची दिशा ही एकसारखी असते आणि या रेक्टिफायरचं जे मिळणारं आउटपुट व्होल्टेज आहे ते अशुद्ध डीसी असतं. अशुद्ध डीसी सप्लाय पासून आपल्याला जर शुद्ध डीसी सप्लाय मिळवायचा असेल तर आपल्याला फिल्टर सर्किटचा वापर या ठिकाणी करावा लागतो. या पद्धतीने हे फुल वेव्ह रेक्टिफायरचं कार्य असतं. आता पुढे बघूया आपण ब्रिज रेक्टिफायरचं कार्य. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत ब्रिज रेक्टिफायर आणि त्या ब्रिज रेक्टिफायरचं कार्य. आपण आकृती बघू शकतो. जी पहिली आकृती आहे त्यामध्ये स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर दाखवलेला आहे. त्या ठिकाणी D1, D2, D3, D4 असे 4 प्रकारचे डायोड या ठिकाणी वापरलेले आहेत. तर हा जो ब्रिज रेक्टिफायर आहे त्यामध्ये साधा स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केलेला आहे. या रेक्टिफायरची ही फुल वेव्ह रेक्टिफायर सारखीच कार्यक्षमता आहे. म्हणजे अंदाजे 81.2% एवढी याची रेक्टिफिकेशनची कार्यक्षमता आहे. परंतु या रेक्टिफायर मध्ये 4 डायोड वापरलेले असतात. हे चारही डायोड आकृतीमध्ये D1, D2, D3, D4 याप्रमाणे जी रचना केलेली आहे त्याप्रमाणे रचना करून म्हणजे त्या ठिकाणी ब्रिज तयार होईल
अशा रीतीने हे जोडलेले असतात. इनपुट एसी सप्लाय जो आहे म्हणजे इनपुट एसी व्होल्टेजचं जे रूपांतर आहे ते डीसी व्होल्टेज मध्ये करायचे आहे. ते एसी व्होल्टेज हे ब्रिजच्या मधील जे डायोड आहेत त्यांच्या विरुद्ध टोकांना स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरच्या मार्फत पुरवला जातो. ब्रिजच्या मधील उरलेल्या डायोडच्या दोन विरुद्ध टोकांना लोड रेझिस्टन्स जोडलेला असतो आणि त्याच्या अक्रॉस आपल्याला डीसी व्होल्टेज मिळतं. आता आपण या ठिकाणी बघू शकतो आकृतीमध्ये इनपुट एसी सप्लायच्या पॉझिटिव्ह हाफ सायकलच्या वेळी डायोड म्हणजे D1 आणि D2 फॉरवर्ड बायसला येतात व डायोड D3 आणि D4 हे रिव्हर्स बायसला येतात व विद्युत प्रवाह D1 लोड आणि D2 मधून प्रवाह वाहू लागतो. त्यानंतर इनपुट एसी सप्लायच्या निगेटिव्ह सायकलच्या वेळी D3 आणि D4 हे फॉरवर्ड बायसला येतात. त्यावेळेस D1 आणि D2 या रिव्हर्स बायस मध्ये येतो. विद्युत प्रवाह D3 आणि D4 मधून वाहू लागतो. अशा रीतीने या ठिकाणी एसी व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हाफ सायकलच्या वेळेला लोड मधून विद्युत प्रवाह वाहू लागतो व विद्युत प्रवाह वाहण्याची दिशा ही एकसारखी असते व आउटपुट पूर्ण काळासाठी राहते. या रेक्टिफायरचे मिळणारे आउटपुट हे सुद्धा अशुद्ध डीसी असते आणि या अशुद्ध डीसीला शुद्ध डीसी करण्यासाठी फिल्टर सर्किटचा वापर आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. आकृती बघू शकतो आपण ब्रिज रेक्टिफायर. आपण या ठिकाणी हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर या तिघांची माहिती घेतली. आपण या ठिकाणी बघितलं की हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये फक्त दोनच डायोड आपण वापरलेले असतात. हाफ वेव्ह मध्ये एकच डायोड वापरलेला असतो. फुल वेव्ह मध्ये दोन डायोड वापरलेले असतात आणि ब्रिज रेक्टिफायर मध्ये 4 डायोड वापरलेले असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याची माहिती घेतल्यानंतर पुढे बघूया. आता आपल्याला जे प्रात्यक्षिक करायचं आहे त्या प्रात्यक्षिकाची कृती कशा पद्धतीने करावायची आहे. तर सर्वप्रथम एक आपल्याला पीसीबी प्लेट घ्यायची आहे आणि पीसीबी प्लेट घेतल्यानंतर त्यावर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा त्या सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व कंपोनंटची आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे. आपल्याला हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर असे सेपरेटली तिघ रेक्टिफायरचं जे कनेक्शन आहे ते सेपरेट करायचं आहे. सुरुवातीला आपण हाफ वेव्ह रेक्टिफायरची रचना बघूया. तर पीसीबी प्लेट घेऊन हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी लागणारे जेवढे कंपोनंट आहेत ते घेऊन त्यांची सर्किटमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यांची मांडणी करून घ्यायची आहे. त्यानंतर सोल्डरिंग आयर्न घेऊन आणि मेटलच्या साहाय्याने जे सर्व कंपोनंट आहेत त्यांची योग्य प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी जोडणी करून घ्यायची आहे. ती जोडणी करून खात्री करून घ्यायची आहे. जी केलेली जोडणी आहे ही सर्किट डायग्राम प्रमाणे आहे किंवा नाही याची आपल्याला खात्री करून घ्यायची. त्यानंतर जो रेक्टिफायर आहे त्या रेक्टिफायर सर्किटला आपल्याला एसी सप्लाय द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एसी सप्लाय दिल्यानंतर आपण एक मल्टीमीटर घेऊन त्याची रेंज आपण एसी व्होल्टेज यावरती आपण सेट करणार आहोत. एसी व्होल्टेज वरती सेट केल्यानंतर मल्टीमीटर घेऊन स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरचा इनपुट आणि स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट अशा दोन्ही बाजूकडील आपल्याला एसी व्होल्टेज मोजायचं आहे आणि त्या एसी व्होल्टेजची नोंद आपल्याला निरीक्षण तक्त्यात करायची आहे. परत बघूया मित्रांनो की रेक्टिफायरला एसी सप्लाय दिल्यानंतर मल्टीमीटरची रेंज ही एसी व्होल्टेज वर सेट करायची आहे आणि एसी व्होल्टेज वर सेट करून स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरच्या इनपुट आणि स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरच्या आउटपुट अशा दोन्ही बाजूला आपल्याला एसी व्होल्टेज मोजायचं आहे आणि त्याची जी नोंद आहे ती आपल्याला निरीक्षण तक्त्यात करायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मल्टीमीटर घेऊन आपल्याला डीसी व्होल्टेज रेंजवर सेट करायचा आहे. मल्टीमीटर घेऊन आता आपल्याला डीसी व्होल्टेज या रेंजवर सेट करायचं आहे. नंतर मल्टीमीटरच्या साहाय्याने आउटपुट बाजूकडचं जे डीसी व्होल्टेज आहे ते आपल्याला मोजायचं आहे. मल्टीमीटरची रेंज डीसी वर सेट करून आपल्याला आउटपुट बाजूकडील डीसी व्होल्टेज मोजायचं आहे आणि मोजताना मात्र या मल्टीमीटरच्या वायर्स आहे त्या पॉझिटिव्ह टर्मिनलच्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलच्या ठिकाणी निगेटिव्ह याच पद्धतीने लावायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मल्टीमीटरने जे दाखवलेलं रीडिंग आहे त्याची जी नोंद आहे ती आपल्याला निरीक्षण तक्त्यात करायची आहे. अशाच प्रकारे हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर अशा तीनही सर्किट म्हणजे तिघही रेक्टिफायरचं सर्किट तयार करून आपल्याला
ट्रान्सफॉर्मरच्या इनपुट AC, आउटपुट AC आणि लोडच्या अक्रॉस DC व्होल्टेजची नोंद आपल्याला घ्यावायची आहे आणि निरीक्षण तक्त्यात करायची आहे. आता निरीक्षण तक्ता कशा पद्धतीने आहे हे आपण पुढे बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी बघूया निरीक्षण तक्ता. हे बघा, या पद्धतीने आपल्याला निरीक्षण तक्ता तयार करावायचा आहे. निरीक्षण तक्त्यामध्ये एका बाजूला आपल्याला रेक्टिफायरचा प्रकार, नंतर स्टेप डाउन जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या इनपुट बाजूकडील AC व्होल्टेज, आउटपुट बाजूकडील AC व्होल्टेज याची नोंद घ्यायची आहे. त्यानंतर लोडच्या अक्रॉस आउटपुट DC व्होल्टेज याची नोंद घ्यायची. आपण बघू शकतो हाफ वेव्ह रेक्टिफायर तयार केल्यानंतर त्याच्या स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी इनपुट AC व्होल्टेज किती आहे ते लिहायचं आहे. इनपुट आउटपुट AC किती आहे ते लिहायचं आहे. नंतर लोडच्या अक्रॉस आउटपुट DC किती आहे ते लिहायचं. त्याच पद्धतीने फुल वेव्ह रेक्टिफायरची नोंद घ्यायची. त्याच पद्धतीने ब्रिज रेक्टिफायरच्या सर्किट मधील जे रीडिंग आहे त्या रीडिंगची नोंद या ठिकाणी आपल्याला घ्यावायची आहे. नीट अशा पद्धतीने हा निरीक्षण तक्ता तयार करावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता हे प्रात्यक्षिक करत असताना आपल्याला कोणकोणती निगा आणि दक्षता घ्यावायची आहे ते आपण बघूया. तर या ठिकाणी जे सर्व इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट आहेत त्यांची निवड आपल्याला योग्य प्रकारे करावायची आहे. त्यानंतर त्यांची मांडणी आणि जोडणी ही योग्य प्रकारे झाली पाहिजे, ती योग्य प्रकारे करावी. ज्यावेळेस आपण सोल्डरिंग करतो, सोल्डरिंग करत असताना जे गरम झालेलं मेटल आहे ते आपल्या हातांवर पडणार नाही याची काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यावायची आहे. तसंच मल्टीमीटरच्या साहाय्याने ज्यावेळेस आपण रीडिंग घेतो त्यावेळेस योग्य तीच रेंज आपल्याला सेट करायची आहे. मीटरच्या वायर्स या योग्य त्या पोलॅरिटीनुसार म्हणजे पॉझिटिव्हच्या ठिकाणी पॉझिटिव्ह, निगेटिव्हच्या ठिकाणी निगेटिव्ह याच पद्धतीने लावायचे आहेत. तसंच जे आपण रीडिंगची नोंद घेणार आहोत, रीडिंगची नोंद घेताना योग्य प्रकारे आणि अचूक घेऊन ती निरीक्षण तक्त्यामध्ये नोंदवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण रेक्टिफायर तयार करणे या प्रात्यक्षिकामध्ये हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज रेक्टिफायर यांचा अभ्यास केला. धन्यवाद.